सर एक like to give introduction of chief guest Mr. Om Prakash Narayan Rao Deshmukh. His post is as Chief Executive Officer, Jilla Parishad Dhule. Date of birth is 5th July 1963. Native place Javre Karlak, Taluka Sangamner, District Ahmednagar. The qualification postgraduate in agriculture. He has completed his primary education in Javre Karlak, standard 1st to 8. Sangamner, standard 9th and 10th. Okay, ready? Just wait. आणि also ते याला प्ले रूम आहे तो ते सुरुवातीला नंतर काय काय बघायला अपडेट केली सगळी चेंजेस नवीन केले क्लासेस आहे जे लावलेले आता ही फर्स्ट स्टँडर्डची क्लास आहे नर्सिंगला वेगळं आहे सिटिंग Harsh Villain sir, by offering a shawl and a bouquet to our second. Thank you. प्रायमरीच्या मुलांसाठी जे नवीन रूम बनवलेले आहेत त्याचं उद्घाटन झाल्याचे आपण जाहीर करतो. नवजीवन एज्युकेशन संस्था जी आहे ही आपण 1982 साली एक लहान स्वरूपात सुरू केलेली होती. त्यावेळेला संपूर्ण शहरात फक्त कणोसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम शाळा होती. आमचे जे ट्रस्टीज आहेत त्यांनी इंग्लिश मीडियम हा फ्युचर आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक इंग्लिश मीडियम शाळेची स्थापना 1982 साली केलेली आहे. सर्वांनी जे सर्व उच्च विद्या विभूषित आहेत इंजिनियर्स होते डॉक्टर्स होते त्या सर्वांनी मिळून की बा फ्युचर जो हा आहे तो इंग्लिशचाच आहे या उद्देशाने त्यांनी नवजीवन इंग्लिश मीडियम शाळेची स्थापना केली. आज ज्या बिल्डिंगचं आपण नूतनीकरण केलेलं आहे ही बिल्डिंग 1983 साली इथं बांधलेली आहे. तेव्हा परिसरात कुठलीही शाळा नव्हती फक्त नगरपालिकेच्या शाळा होत्या. इंग्लिश मीडियम ही शहरात दुसरी शाळा आहे. आज आपल्या धुळे शहरातले कमीत कमी 30 डॉक्टर्स वकील हे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेचे आता ही जी 10वीची परीक्षा झाली 23वी बॅच आता पासआउट झालेली आहे. इथून या 23 बॅचमध्ये मला सांगण्यास फार अभिमान वाटत आहे की आजपर्यंत वर्षाला एखादा विद्यार्थी सुद्धा कधी फेल झालेला नाहीये. आजकाल आपण बघतो शिक्षणाचं जे बाजारीकरण वगैरे आपण फार ऐकत आहोत. शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य संस्था कार्यरत आहे आणि मला ज्यावेळेस पहिल्यांदा माहिती मिळाली त्यावेळेस मला खरोखर आश्चर्य वाटलं की 1982 सालापासून आज तागायत
ही संस्था नॉन ग्रँटेड विना अनुदानित तत्वावर काम करत आहे, ही खरोखर चांगली बाब आहे. आणि त्यातही आणखीन एक बाब माननीय आपले ज्येष्ठ संचालक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विना अनुदानित शाळा असून देखील ह्या संस्थेची विद्यार्थ्यांसाठी जी ॲडमिशन फी आहे किंवा वार्षिक जी फी आहे ती अत्यंत कमी आहे. ही खरोखर घोषणासह बाब आहे. संस्थेचा परिसर बघितला, तुमच्या कॉम्प्युटर लॅब बघितली आणि तुमच्या डिजिटल क्लासरूम देखील बघितल्या. अत्यंत अद्ययावत सर्व व्यवस्था असलेली यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. आणि यासाठी मी खरोखर आपले संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ आणि आपल्या मुख्याध्यापिका मॅडम, प्रिन्सिपल मॅडम, त्यांचे सर्व टीचर्स यांचं देखील मी या ठिकाणी कौतुक करतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक वातावरण या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. चित्र असोत, खांबांना दिलेले सप्तरंगी आकार असोत, मधली खेळणी, सिटिंग अरेंजमेंट, या सर्व गोष्टी, बाकांची बैठक व्यवस्था, या सर्व याच्यामध्ये विद्यार्थी स्नेही वातावरण, ज्याला आपण चाइल्ड फ्रेंडली म्हणतो, हे विद्यार्थी स्नेही वातावरण या ठिकाणी दिसून आलं. म्हणजे ट्रस्टीजचा विद्यार्थ्यांच्या या बालवर्गाच्या शिक्षणाच्या दृष्टीने केलेला विचार खरोखर आनंददायी आहे. या पहिल्या 6 वर्षाच्या शिक्षणामध्ये विविध अनुभव द्यायचे असतात. या